आसनगाव स्टेशनला उतरून अर्धा ते पाऊण तास गाडीमध्ये बसून शेवटी आम्ही इथे पोहोचलो. शहापूर तालुक्यात कुठेतरी गावाचं लोकेशन माहिती नाही, पण रिसॉर्टचं नाव आहे द कमल फार्म रिसॉर्ट. एका रिलेटिव्सच्या रेफरन्सने आम्ही इथे पोहोचलो. तर तुम्ही बघू शकता, हा एंट्रन्स आहे. आजूबाजूला काही वस्ती वगैरे जास्त नाही आहे. आणि ही एंट्रन्स लॉबी. मे बी हे ऑफिसचा सेटअप असेल यांचा. आणि काही रूम्सही दिसत आहेत. हे किचन आहे. इथून एक रस्ता जातो खाली. या साईडला एक गार्डन आहे. मे बी ही रिसॉर्टची प्रॉपर्टी आहे की नाही ते माहिती नाही, कारण तिथे जायला रस्ता नाही आहे. इथे थोडी मोकळी जागा आहे, काही झाडं आहेत. तिथे एक लॉन टाईप एरिया आहे लेफ्ट साईडला. राईट साईडला आंब्याची बाग. आणि इथून आतमध्ये आल्यानंतर स्विमिंग पूल, प्ले एरिया हे सगळं आहे. ही आहे ऑफिसची और रिसेप्शनची लॉबी. आणि सगळं आवरल्यानंतर आम्ही इथे आलो प्ले एरियामध्ये, स्विमिंग पूलमध्ये थोडा वेळ टाइमपास केला. इथे म्युझिक असतं, त्यामुळे हा पोर्शन मी ऑडिओ ऑफ केलाय. इथे थोडा टाइमपास केला. एक रेन डान्सचा एरिया आहे. थोड्या वेळ चालू करून मी बंद करून टाकला. आणि इथे काही रूम्स आहेत आणि त्यांच्या बाहेरच पेरूची झाडं आहेत. स्विमिंग पूलच्या शेजारी त्यांनी कुल्हड पिझ्झाची अरेंजमेंट केली होती आणि चहा कॉफी. तर इव्हिनिंग टाइममध्ये बघू शकता बाहेर कसं दिसतंय. नाईटमध्ये लाइटिंग आहे, पण मोस्टली रात्री कोणी बाहेर फिरत नाही, त्यामुळे जरा थोडंसं डेंजर वाटतं इथे. तरी आम्ही रात्री जेवण झाल्यानंतर बाहेर निघालो. तुम्ही बघू शकता बाहेर कोणीच नाही आहे दुसरं. आता आपण एकदा स्विमिंग पूलच्या इथे जाऊन बघूया कुणी आहे का. तर इथेही कोणीच नाहीये.
मोस्टली इथे येणारं पब्लिक मला असं वाटतंय की जे डे पिकनिकसाठी येतात, सकाळी येऊन संध्याकाळी चेकआउट करून जातात, असेच लोक दिसत आहेत. आणि स्टेसाठी जास्त कोणी लोक नव्हते. यांच्या इथे एक संध्याकाळी डीजेचा प्रोग्राम असतो, तो मला असं वाटतंय 9च्या आसपास स्टार्ट होऊन रात्री 11, 11:30 पर्यंत चालतो. आणि जेवणाचा फोटो तुम्ही बघू शकता. जेवणामध्ये व्हरायटी आणि बाकी सर्व गोष्टी खूप चांगल्या आहेत. आणि सकाळी दव पडले खिडकीवर, त्याचा एक व्हिडिओ काढला. इथे एक प्ले एरिया सुद्धा आहे, जिथे कॅरम, लुडो, चेस आणि आय थिंक पूल टेबल सुद्धा आहे. ओव्हरऑल मेंटेनन्स थोडा करायची गरज आहे, पण तुम्ही जाऊन एकदा ट्राय करू शकता.